रास्त धान्य दुकानातील ऑनलाईन धान्य वितरणाचा सर्व्हर गेली 15 दिवस डाऊन आहे। त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत असून वेळेवर धान्य मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। याची दखल भारतीय जनता पक्षाने घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभाग गाठलं। यावेळी त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेतली आणि या समस्येवर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी केली। यावेळेला बोलताना भाजपा दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले, आज जिल्हाधिकारी साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेशन दुकानावर ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि त्या अडचणींमुळे सामान्य ज्याला रेशन दर महिन्याला मिळतंय ते रेशन मिळण्याचं थांबलंय। हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, हा पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात आहे। परंतु आज आम्ही ॲडिशनल कलेक्टरना बर्गे साहेबांना अशी विनंती केली की सामान्य नागरिकाला जे रेशन मिळणं आवश्यक आहे ते मिळण्याकरता हा टेक्निकल प्रॉब्लेम दूर करून नियमितपणे त्यांना हे रेशन कसं मिळेल याच्याकरता आपण प्रयत्न करावेत। टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत आपण थंब न करता त्यांना रेशन द्यावं अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली। त्यांनी कलेक्टर साहेबांशी बोलून केंद्राकडे या संदर्भामध्ये पाठपुरावा करू असं आम्हाला सांगितलं आहे। आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीच्या या प्रयत्नांना लगेच यश मिळेल आणि सामान्य जनतेला होणारा हा त्रास निश्चितपणे थांबेल। प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।